अंगणवाडीतील चिमुकल्यांना सांभाळताना अंगणवाडी सेविकेचा जीव इथं गेलेला आहे। खरंच त्या कांचनताईंना आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। 20 लेकरांसाठी बघा, स्क्रीनवर तुम्हाला कांचनताई दिसत आहेत। 20 लेकरांसाठी कांचनबाई मधमाशांशी लढल्या, शेवटचा मुलगा वाचला आणि अंगणवाडी सेविकेने प्राण सोडले। नक्की काय घटना आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, कांचनबाई या अंगणवाडी सेविका आहेत। ग्रामीण भागातील कांचनबाईंचं या शौर्याचं कौतुक केलं जात आहे आणि त्यांना अंतिम हुतात्मा मानलेला आहे। स्थानिक प्रशासनाने देखील या घटनेची दखल घेतलेली आहे। कांचनबाई यांचं म्हणजे ही दुःखद घटना कशा पद्धतीने घडली हे थोडक्यात जाणून घ्या। बघा, अंगणवाडीमध्ये मुलांना शिकवत असताना अचानकच अंगणवाडीमध्ये मधमाशांनी हल्ला केला। मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील कांचनबाई मेघवाल या धाडसी अंगणवाडी कार्यकर्तीने मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 20 मुलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला। त्यांनी मुलांना ताडपत्री व चटईमध्ये गुंडाळून सुरक्षित ठिकाणी हलवले, परंतु मधमाशांच्या दंशामुळे त्यांचा मृत्यू झाला, जो एक असामान्य बलिदानाचा नमुना मानला गेला। तर ही घटना बघा, रानपूर गाव, मादवाडा पंचायत, नीमाच, मध्य प्रदेश येथे घडलेली आहे। अंगणवाडीच्या आवारात मुले खेळत असतानाच अचानकच मधमाशांचा मोठा थवा आला आणि मुलांना वाचवतानाच अंगणवाडी सेविकेने स्वतःचे प्राण गमावलेले आहेत। कांचनबाई मेघवाल या 40 वर्षाच्या आहेत। यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलांना सुरक्षित खोलीत हलवले, परंतु त्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेत कांचनताईंनी 20 पेक्षा जास्त मुलांचे प्राण वाचवले अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। कांचनबाई यांच्या कुटुंबात 3 मुले आणि पक्षाघात झालेला पती एवढी 4 लोक त्यांच्या कुटुंबात होती। म्हणजे कांचनताईंना पकडून 5 जण होती। कुटुंबाला आधार देणारी एकमेव व्यक्ती म्हणून कांचनताई याच होत्या। अगदी त्यांची लहानच मुले आहेत आणि त्यांच्या मिस्टरांना पक्षाघात झालेला आहे आणि कुटुंबाला आधार हा कांचनताईचाच होता। ग्रामीण भागातील व्यक्तींनी, ग्रामस्थांनी कांचनताईंच्या या शौर्याचं कौतुक केलेलं आहे। स्थानिक प्रशासनाने देखील या घटनेची दखल घेऊन कांचनताईच्या परिवारांना योग्य ती मदत करावी अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। आणि मुलांना वाचवताना अंगणवाडीमधील 20 लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी कांचनबाईंनी थेट मधमाशांना अंगावर घेतलं। मधमाशांच्या या हल्ल्यामध्ये चिमुरड्यांच्या केसाला देखील धक्का लागलेला नाही, पण कांचनबाईंचा त्यांना जीव गमवावा लागला आहे। अचानकच अंगणवाडीमध्ये ही घटना घडल्यामुळे सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। खरंच कांचनताईंना आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलकडून आणि आपल्या सर्व परिवाराकडून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली। लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या ताईच्या शौर्याचं कौतुक करल तेवढंच कमी आहे। शासनाने यांच्या परिवाराला योग्य ती दखल घेऊन मदत करावी अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। अंगणवाडी सेविका, कोणतीही सेविका असू द्या, अंगणवाडी सेविका असू द्या, मदतनीस असू द्या, स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपण सर्वजण काम करत असतो ताईंनो, परंतु सरकारने याचा नक्कीच विचार करायला हवे। सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अंगणवाडी ताईंनी केलेल्या शौर्याचं कौतुक त्यांच्या समोर येईल आणि ही घटना परिसरात हळहळ व्यक्त करून जात आहे। मुलांचं रक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्वतःचं प्राण देखील द्यावं लागत आहे, याचं सत्य उदाहरण हे आपल्या समोर आहे। 20 लेकरांसाठी बघा, 20 लेकरांसाठी कांचनताई या मधमाशांची एकट्या लढल्या आणि जेव्हा शेवटचा मुलगा वाचला हे त्यांना कळालं, त्यावेळेसच त्यांनी त्यांचे प्राण सोडले। म्हणजे मुलांसाठी आपण किती झटत असतो। मी देखील अंगणवाडीमध्ये काम करते, आपण मुलांसाठी काय करतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे। सरकारला देखील याची कल्पना आहे, पण ते म्हणत नसते का, म्हण आहे बघा, मांजर डोळे झाकून दूध पिते, त्याला समोर काय चाललंय हे बघायचं नाही। त्या पद्धतीने या सरकारची गत झालेली आहे। हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या
ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओसाठी लाईक करा. धन्यवाद.